चला सलामी जोडी पाठवायची करक 11 टीम. नेक्स्ट मॅच शेलूमाता भिवंडी विपक्ष कुडुसकर वाडा या दोन्ही टीमचे कॅप्टनला देखील विनंती आहे आपण देखील आपण आल्याची नोंद करा. सुजल 11 टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. बघा अजून जर आता वेळ झाला तर अजून काही चेंडू कमी करण्यात येतील याची आपण नोंद घ्यायची. कॅमेरा बंद आहे तुझा. कॅमेरा चालू आहे तुम्ही वायर नाही बरोबर लावली. कडक केले पण या संघाला 2 धाबांची पॅनल्टी आहे कारण ते उशिराने दाखल झाले त्यामुळे 2 धाबांची पॅनल्टी त्यांना देण्यात आली आहे. सुजल 11 टीम आपण प्लीज आपणास विनंती आहे अमितजी डांगरे सर त्यांना आपण सांगायचं आहे की लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज अंतिम दिवस आहे 4 षटकांची मॅच. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्रिकोलाची कुलस्वामिनी आई मातेला नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या शोरांनी इतिहास गाथा असे जाणता राजा ताज तनेच माता महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज मराठा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मांकेवाडी बदलापूर आज या खरवईच्या मंदिरावरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देवी याची डोळा आज जोवेल आणि त्याचबरोबर कुळगावकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खूप चांगली स्पर्धा छत्रपती सीसी कुळगाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. नगरसेवक ट्रॉफी रमेशजी जनार्दन सोळसे साहेब जे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक आहेत त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्या स्पर्धेचा अंतिम दिवस खरं तर पहिल्या दिवसामध्ये पहिला दिवस गाजवला 2 गाव 1 टीम अशी संकल्पना आपण पाहिली. त्यामध्ये खडे गोलवली आणि आषाढी संघ पुढे सरकला तदनंतर त्या संघाला बीट केलं. दुसरा दिवस गाजवला खुल्या गटातून सिल्वर स्टार भिवंडी संघाने आणि तोच संघ अंतिम फेरीमध्ये देखील दाखल झाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 संघ पुढे आलेत. एक गोपी 11 ठाणे आणि त्याचबरोबर श्रेयस इंदुरकर यांचा गोपी गजानन 11 हे 2 संघ पुढे सरकलेत. परंतु आज कोणता संघ पुढे येणार हे देखील पाहावं लागेल. आज देखील 8 संघ या मैदानावरती खेळताना दिसतील. पहिलाच सामना एक मोठी मॅच. एका बाजूला सुजल 11 तर दुसऱ्या बाजूला गोपी 11 कणक 11 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल.
दोन टीमचे 12 खेळाडू आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसा. सलामी जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय कृष्णा आणि त्यांच्या साथीनं अजित दादा, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निवृत्ती येतात. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम, शो द गुड गेम. आणि एकदा जोरदार टाळ्याने आजच्या दिवसाला आपण सुरुवात करू. पहिला बॉल घेऊन गोलंदाज निवृत्ती सज्ज होते. दोन ऑफिशियल पंच जेपी पॅनलच्या माध्यमातून सज्ज झालेत. मेन पंचाच्या भूमिकेत अमित डांगरे सर, तर त्यांच्या साथीनं अजिम हमदुले सर. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. आपली देण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु पहिला बॉल पंचांनी ते मात्र दंडित केलाय. खरं तर 1 फॉर दी ओव्हर आणि त्याचबरोबरीनं वाईट बॉलचा इशारा बंदाचा आमच्यापर्यंत पोहोचला. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकावरती जोडली गेली आणि कलक केलेबन या संघाचं अकाउंट देखील आता ओपन झालं. एका धावेच्या साथीनं एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली गेली आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, परंतु पंच आता नो बॉल घोषित करतात. सलग 2 बॉल आता खराब टाकत असताना निवृत्ती यांना तुम्ही पाहताय. खरं तर आपटी देण्याचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु बॉल अतिरिक्त बाउन्स होत्या. सिक्सरचे चेंडू आहेत, त्यामुळे इथे आपटी देण्याचा प्रयत्न करून तरी फसतोय. टेनिसचे चेंडू आहेत आणि सलग 2 बॉल आता खराब टाकत असताना निवृत्ती. टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 2. स्ट्रायकिंग गेमवरती कृष्णा ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र फक्त पाहत राहिले. त्यांच्या डोक्यावरनं बॉल मात्र निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णाच्या बॅटमध्ये येतो षटकार. एक चेंडू इथे मात्र खर्च केलाय, त्यामध्ये 8 धावा वसूल करत असताना कृष्णा तुम्ही पाहता. खूप चांगली बॅटिंग कृष्णा करतोय. मैदानावरती सलामीला तो दाखल झालाय. अभि फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता, पण वळले जरूर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, कारण गोलंदाज निवृत्ती आता थोडासा मागला ठरत असताना, कारण फक्त एक चेंडू त्यांनी टाकलाय आणि आता परत 9 धावा इथे मात्र खर्च करत असताना थोडीशी खराब सुरुवात टीम सुजल 11 या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये करत असताना निवृत्ती. स्ट्रायकिंग गिरपती कृष्णा या वेळेला देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एस्टेच्या लगत बॉल मात्र निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी आता करत असताना, कारण माहिती आहे निवृत्तीला देखील एका चेंडूमध्ये 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे धावसंख्या थांबवायची आहे याच अनुषंगाने गोलंदाजी होतीये जरूर, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. बिगिट केला. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 12शी वार्तालाप करत असताना बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थोडासा मागला ठरत असताना धावफलक आता वेगळे पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय. टीमची टोटल धावसंख्या भरपूर वेगाने पुढे जात असताना बॅकपुढे गेले. पंच करण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटवरती बॉल लावतात तरी देखील एक सिंगल इथे मिळते आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आता पुढे जात असताना 16 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्ट्रायकिंग वरती अजित दादा यांना तुम्ही पाहू शकता, जे खेळण्यासाठी सज्ज झाले. खूप चांगला क्रिकेट त्यांनी नेहमीच खेळला. आज देखील कशा प्रकारचा खेळ करतील हे देखील पाहायचं. या वेळेला मात्र नागपूरला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. टप्पा पडला. भरता वेगेला बॉल मात्र स्थिरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. चांगला फटका आहे. 20 मध्ये खेळ. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. जजमेंट थोडंसं खराब राहिलं आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार होतोय खरं तर. हॅलो
हॅलो माईक चेक. वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचू शकलो नाही आहोत. दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. शेवटचा बॉल होता, यावरती देखील 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतो आणि आता तिसरीचा देखील प्रयत्न होता, परंतु मिळतील त्या 2 धाबा आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 41. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पप्पू आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 लाईन चेक करावी लागेल. यावेळेस तुम्ही पाहता एक धाव विकवण्याचा प्रयत्न होतो, डायरेक्ट हिट देखील केलाय आणि आता धाबा आणि धाबाच मिळतील. 2 धावा तर एकवटला. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु पंच आमच्याकडे काय इशारा करतात ते देखील पाहावं लागेल. हे संपार सिग्नल व्हाईट बॉल 1+2 अशा 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर 3 षटकांच्या 41 होत्या, परंतु आता 44 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ पप्पू आलेत. पहिल्या बॉलवरती पप्पूचा खरं तर वाईल्ड वर्कर करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय आणि 1+2 अशा 3 धावा 0 चेंडू फेकत असताना 3 धावा पप्पूने खर्च केल्या. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. पावसाच्या देखील सरी आता येऊ लागल्यात, कारण पावसाळी क्रिकेट आहे. पाऊस नसला तर मजा देखील नाही आहे. खूप चांगली स्पर्धा छत्रपती सीसी कोगा आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेवक ट्रॉफी गीतेजी ठाकरे आणि त्याचबरोबर करणजी धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गुरदास पप्पू राऊंड द विकेट. या वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न होता, गतीमध्ये मिश्रण केलं, बोट विखुरली, फिंगर रोल केली, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. मागील बॉलचा विचार केला तर भरपूर वेग होता, तितकाच वेगानं बॉल मात्र एक्सटेन्सच्या मागे ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉलचा पंचाचा इशारा जरूर आला, परंतु आता गतीमध्ये मिश्रण केलं आणि चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पप्पू राऊंड द विकेट. मोठा फटका पाहायला मिळतो. बी शेप मध्ये खेचलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, त्याच्या हाताला ब्रेक करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका आणि त्या फटक्याचा चटका लागेल. आता यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या सुजल 11 टीमला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बॉल्स ओव्हर द लाईन. 4 चौकार आला. 4 धाब्याच्या साथीने धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. खोदून काढलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक होते, समर्थ होते, परंतु त्यांना देखील भेदून जी मोठी दरी होती त्या दरीला दुभागून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. 52 बाबड धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय. मदर चार्टमध्ये जेपी पॅनलच्या माध्यमातून मेन पंचाच्या भूमिकेत अमित डांगरे सर मॅमपम कोळगाव, त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय अजिम हमदुले सर मॅमपम भिवंडी आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत प्रशांत सूर्यराव सर अर्थातच लाल्या सर मॅमपम कोळगाव. हे 3 ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतील. हात ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न फसतोय, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. रस्त्यांच्या मागे यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि त्याचाच फायदा उचलत असताना एक सिंगल बाईकच्या स्वरूपात एकवटली गेली आहे आणि आता या सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 53 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कमबॅक करण्याचा प्रयत्न पप्पू करतोय. पहिला चेंडू खराब जरूर टाकला, तदनंतर पूर्णपणे त्याने कमबॅक केलं. 2 चौकार देखील त्याच्या अगेन्स्ट वसूल केलं
बस पण अजित दादा यांच्या माध्यमातून. आणि आता तुम्ही पाहता धावफरक 53 या आकड्यावरती पोहोचत असताना 4 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील असेच सामने आम्ही पाहिले, पण गटातून खेळत असताना खूप चांगला खेळ काल मिहिर 11 संघाने खेळला, परंतु तो संघ देखील बाहेर झाला, कारण कालच्या दिवसामध्ये भरपूर घडामोडी आम्ही पाहिल्या. 6 चेंडूमध्ये 16ची गरज असताना नरूभाई यांनी 3 चेंडू निर्धाव फेकले होते, 2 विकेट संपादित केल्या होत्या, परंतु 3 बॉलमध्ये 16 धावांची गरज असताना तो सामना गमावावा लागला होता मिहिर 11 या संघाला. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोचलाय, स्वतः गोलंदाज धावत पोहोचतोय. एसच्या मागून एसटी रक्षक देखील आलेत, परंतु धाव मिळेल ते सिंगल पेक्षा जास्त आता काही मिळणार नाहीये. आणि या सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा आता कासवाच्या गतीने पुढे सरकेल. आतापर्यंत धावफलकावरती 54 धाबा, 54 रन स्कोर कार्डवरती जोडले गेलेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती गीतेजी ठाकरे यांचे पिताश्री मोहनजी ठाकरे साहेब यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे, कारण मोहनजी ठाकरे अशी व्यक्तिमत्व आहेत ज्यांचे 4 सुपुत्र नेहमी छत्रपती सीसी कुळगाव या टीमच्या माध्यमातून खेळत असतात. मग गीतेजी ठाकरे असतील, तेजजी ठाकरे असतील, नरेशजी ठाकरे आणि गिरीश ठाकरे असे 4 बंधुराज नेहमीच मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात, आणि त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट देण्याचं काम मोहनजी ठाकरे करत असतात. पहिलं सत्र इथे मात्र समाप्त झालं आणि धावफरक जाऊन पोहोचले 55 धाबा. आणि आता नक्की 2 धाबाची पेनल्टी आहे. सलामी जोडी सुजल 11 सलामी जोडी देखील दाखल होते. कनक 11 टीम आपल्यास विनंती आहे, आपण 2 धाबांची पेनल्टी आपल्याला लागली आहे, परंतु आपण आता सहकार्य करा प्लीज, विनंती आहे.
एक ओव्हर नंतर 2 धावा, एक ओव्हर नंतर 2 धावा त्यांच्या खात्यात आले. शेलू माता भिवंडी टीम इथे दाखल झाली आहे. त्यांचे संघनायक पोहोचलेत. विनंती आहे टीम कोडसकर वाडा इलेव्हन आपण देखील लवकरात लवकर या. पहिलीच चालली लेट आले आज त्याच्यापेक्षा लेट होता. चला अमित सर, आज अंतिम दिवस आहे त्यामुळे प्लीज थोडंसं आम्हाला सहकार्य करा विनंती आहे. सात का 8 सामने असतील ना. 9 आहेत ना. टाइम कोण आहे समर्थ कडू आणि त्याचे साथी निर्दोष. गोलंदाजी मार्कवरती ताहीत येतात तर सलामी जोडी मदरच्या आतमध्ये लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला समर्थ कडू तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये दाखल झालेत. आमच्या स्पर्धेचे शिल्पकार गीतेजी ठाकरे त्यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचे पिताश्री मोहनजी ठाकरे यांचं देखील शुभागमन झाले आणि आमचे गणेश पाटील यांचंही शुभागमन झाले. त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. वेलकम. 56 धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली आहे. समर्थ कडू आणि त्यांच्या साथीला तुम्ही पाहताय निर्दोष ही सलामी जोडी आता दाखल झाली आहे. विनंती आहे टीम कोडसकर बाडा बघा हायवेला जी कोणती बाईक आहे 4 व्हीलर आहे आपल्या गाडीची लाईट आपण बंद करा. व्हाईट कलरची गाडी आहे कार आहे लाईट बंद करा. रस्त्यावरील कारण खेळाडूंच्या डोळ्याला त्रास होतोय. काचचे लाईटीचे रिफ्लेक्शन डोळ्यावरती होत आहे त्यामुळे आपण प्लीज विनंती आहे आपण लाईट बंद करा. कोडसकर वाडा 11 टीम आपणास विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. कारण शेलू माता भिवंडी टीमची कॅप्टन इथे दाखल झाले. सामन्याला सुरुवात दोन्ही टीम विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साईडला फक्त विषय दिले. एक सिंगल एक वेटण्याचा प्रयत्न होता समर्थ यांचा. स्वतःचा व संघाचा अकाउंट त्याने ओपन केलं. एक धावफलकावरती जोडली गेली. 4 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान. एका बाजूला उरण विभागातून संघ दाखल झाला सुजल इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला ठाणे या विभागातून संघ दाखल झालाय. मदरच्या आतमध्ये कनक इलेव्हन हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ भरपूर ताकदीचे आहेत. कालच्या दिवसामध्ये पहिले 3 सामने आपण पाहिले शेवटच्या बॉलपर्यंत दंगले होते. गोलंदाज जात आहेत रन विकेट. या बळीला मात्र टप्पा पडला. बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेतोय पंच आमच्याकडे वळलेच जरूर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एकच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली जाईल. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता 56 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट करायचं आहे. त्याच अनुषंगाने आता बाजूच्या आतमध्ये दोन्ही बॅटर प्रयत्न जरूर करतात. पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने चेंडूला ढकलला. समर्थ कडू यांच्या माध्यमातून एक सिंगल धाव त्यांनी एकवटली. संघाच्या जोरावरती स्वतःचं संघाचं अकाउंट त्याने ओपन केलं. चांगला खेळाडू समर्थ कडू रंगीत चर्चा होत असते. विकेट करण्याचा प्रयत्न फटका पोहोचलाय. 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात. जजमेंट थोडंसं चांगलं राहिलं मी म्हणेन कारण चेंडूवरती धावत जर पोहोचले असते तर झेल देखील ड्रॉप झाला असता आणि आणखीन काही धावा देखील मिळू शकला असता परंतु असं नाहीये. जजमेंट त्यांनी घेतलं. पाहिलं होतं चेंडू भरपूर दूर. त्याच अनुषंगाने चेंडू गिरती घेईल यासाठी ते मागे थांबले आणि त्यानंतर चेंडूला उतरून फेक केली आहे.
दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिला नाहीये गोलंदाज ताईच्या माध्यमातून. ही जमेची बाजू आहे टीम कणक केले संघासाठी. धावफलक सिंगलच्या जोरावरती पुढे सरकेल. आतापर्यंत 3 धाबा. फुलटॉस होता ऑन साईडला खेळला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार. चौकार. चौकार आहे. 4 धाब्याच्या साथीने धावफलक बरोबर वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या 4 धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बुरदस्त यार राऊंड विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कडा होती त्यांच्या मागे. यष्टीरक्षक उपस्थित जरूर होते. हाताचा पिसारा त्याने फुलवला परंतु हाताला ब्रश करून बॉल मात्र मागे चाललाय आणि एक सिंगल एक वरती दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा मिळतील का? पाहावं लागेल. डायरेक्ट हिट करतील का? नाही. 2 धाबा एक वेळाचा प्रयत्न जरूर झालाय परंतु पंच अमित डांगरे सरांनी आता आमच्या तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. एक धाब एक वेळ जरूर परंतु दुसरीचा प्रयत्न जागेच केला समर्थकडू यांच्या माध्यमातून. याच खेळासाठी तर समर्थकडू ओळखले जातात. जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस संधी सोडणं ते करत असतात आणि आता देखील आपण पाहिलं भरपूर वेगानं ही दुसरी धाब एकवटण्याचा प्रयत्न झाला आणि आता भरपूर घडामोडी घडल्या जरूर परंतु आता पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे का नाही हे सारे चित्र आता नक्कीच पंच चेक करते. त्यानंतर एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. काय घडलंय काय बिघडलंय या मॅच मध्ये हे देखील आता आपल्याला पाहायचं. 4 अँगलने आता चेक करण्यात येईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण बरोबर पाहतोय. बात बघा एक महत्वाची सूचना आहे. ज्यावेळेस खेळाडू तुम्ही खेळताय तुम्ही कंट्रोल रूम मध्ये येऊ नका विनंती आहे. प्रफुल्ल ठाकूर जातात मदरच्या मध्ये. मी म्हणेन बऱ्याचशा प्रेक्षकांना आता प्रश्न निर्माण झाला होता की 2 धाबा एकवटण्याची गरज होती का? कारण चांगले बॅटर होते. निर्देश देखील त्यांना देखील चांगला क्रिकेट खेळला परंतु 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि आता निर्देश यांना देखील मैदानाच्या बाहेर यावं लागलं तंबूच्या दिशेला. परंतु नवीन खेळाडू प्रफुल्ल ठाकूर मैदानाच्या दाखल झालेत. जोपर्यंत मैदानावरती समर्थ कडू खेळतात तोपर्यंत सामना नक्कीच ते आपल्या बाजूने घेऊन येऊ शकतात कारण क्षमता आहे या खेळाडूकडे. मोठमोठ्या इनिंग नेहमीच त्याने साकारला. बिगिट करण्याचा प्रयत्न 20 शेप मध्ये फटका खेचलाय. यासाठी मी स्ट्राईक घेतली होती हेच सांगितलंय समर्थकडून आणि त्याच्या बॅट मधला बॉल मात्र गोळीच्या वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकातील काही चेंडूचे खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. समीकरण आता पुढे सरकत असताना पुन्हा एकदा आडवा बॅटने खेचला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला बॉल चालला. डीप क्षेत्ररक्षक 1200 वेगानं झपाट्याने पोहोचतोय. बॉलला पण फेक करेल. दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 2 धाबा आम्ही पेनल्टीच्या ऍड केल्या त्यामुळे धाबा आता 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 56 धाबाचं टार्गेट सेट करायचं होतं या मॅच मध्ये. आता येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 39 धाबाची गरज आहे. समर्थ आणि प्रफुल्ल काहीशी चर्चा नक्कीच करतील. कशा प्रकारे आपल्याला नक्कीच संघाचा डाव पुढे घेऊन जायचं कशा प्रकारची बॅटिंग करायची कारण पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन 1 षटकार आणि 2 चौकार जरूर वसूल केले समर्थ कडून परंतु आता कशा प्रकारची बॅटिंग तो करणार यावरती सर्वांचं लक्ष आहे.
कारण एक मोठा खेळाडू आहे, कित्येक इनिंग त्याने साकारला, नेहमीच चांगला क्रिकेट तो खेळत असतो, खुल्या गटातून देखील नेहमीच त्याची वर्णी लागत असते. पण तो आज देखील संघनायकाने विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ राहील अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. कुडूसकर वाडा टीम कॅप्टन आपणास विनंती आहे आपण टॉससाठी लवकर या, कारण शेळूमाता भिवंडी या संघाची कॅप्टन इथे मात्र दाखल झाले, त्यामुळे आपणास विनंती आहे आपण अधिकचा बिल खर्च करू नका. आज आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा बिल नाही आहे, कारण आज अंतिम दिवस आहे. आज जवळजवळ 9 सामने आम्हाला कव्हर करायचे, त्यामुळे विनंती आहे. बघा षटक क्रमांक पहिला संपन्न झाला, लगेच आपण निर्णय घ्यायचा कोणता वापरायचा कोणता नाही आणि लगेच आपण खेळायला सुरुवात करा, कारण वेळ आपल्याकडे नाहीये. कणकेली पण टीम मित्रांनो थोडंसं सहकार्य करा, कारण उशिराने तुम्ही दाखल झालात तदनंतर जर तुम्ही अजून वेळ खर्च कराल तर आयोजन कमिटी आम्हाला ताकीद देते, त्यामुळे आपणास विनंती आहे आपण थोडंसं फास्ट खेळा. जैनिश येतोय षटक क्रमांक दुसरे घेऊन. बघा पहिल्या षटकाच्या अंती 15 धाबा होत्या, 2 धाबा आम्ही पेनल्टीचे ऍड केला, 17 धाबा. लक्षात असू द्या दोन्ही टीम 15 आणि पेनल्टीच्या 2 17 धाबा. जैनिश षटक क्रमांक दुसरा सफल झाले, क्रॉस बॅटने खेचलाय, बॉल चालला इथे मात्र लॉंग लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर ते स्वागत केले जैनिशचं चौकारानं, 4 धाबा. बॉल भेटणार नाही दुसरा मॅच बॉल आलाय पण सर. गुरुदास जैनिश रन विकेट. या आपल्याला देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती आला नाहीये. दरम्यान एक सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न झाला भरपूर वेगानं. कृष्णा पोहोचली बॉलवरती, बॉलला उत्तम पिक करतील. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा मानस नव्हता. दरम्यान एक सिंगल एक पडली जाईल, 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत महेशजी धुळे सर जे या जोबिली गावातून बिलॉंग करतात ते देखील सज्ज आहेत. 4 दिवसामध्ये त्यांचा आवाज तुम्ही नेहमीच ऐकला. महेशजी धुळे सर वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगला आवाज, नाना पाटेकर की आवाज तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळेल, पहाडी आवाज 4 दिवस तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. गुरुदास जैनिश हा ट्रॅकर होता, यावेळेस मात्र रॉकेट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, डीपमध्ये भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि ताहीत होते, बॉलला पिक करतील. दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा इथे देखील एकवडल्या गेल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलक 24 या आकड्यावरती जात असताना चांगली सुरुवात मी म्हणेन सुजय एलिमेंट टीमच्या माध्यमातून. या बेला मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला मात्र मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न फसतोय, कारण लाईन थोडीशी खराब होती हे पाहिलं होतं पंचांनी, कारण ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता, टप्पा पडला, थोडस हरकत करून बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय जरूर, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 56 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना या वेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅटच्या टोएंडे चेंडू स्पर्श झालाय आणि बी शेप मध्ये आलाय जरूर, परंतु मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगल पेक्षा जास्त काही नसणार. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, अजूनही या मॅच मध्ये 30 धाबांची गरज. चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडू संपन्न झालेत, म्हणजे 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता टीम सुजय एलिमेंट या संघाला 30 धाबांची गरज. पॅनल्टीच्या 2 धाबा किती मॅटर करतील वायला सर हे देखील पाहावं लागेल, कारण एक एक धाव महत्वाची आहे. काल आम्ही 3 सामने जवळजवळ शेवटचे चेंडूपर्यंत पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, अंपायर आमच्याकडे बळलेत, व्हाईट बॉलचा इशारा आमच्या बाबत पोहोचलाय. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील पंचांनी आता दिलाय. गुरुदास यावेळेस तुम्ही आता षटक क्रमांक 2 घेऊन जैनिश. 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करतोय आज. तालुका निहाय क्रिकेट 7 तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण खुल्या गटातील क्रिकेट आपण पाहिले.
बिग हिट केला ऑन साईडला फेकून दिले बॉलला डिबॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर समर्थ कडू यांच्या बॅटमधून बॉल निघून आलाय सीमा पार येतो षटकार सिक्स गेली लय लांब गेला बा लांबच लांब दूर दूर गोलंदाज आता लागले हुरूर कारण बॉल भरपूर गेलाय दूर हा षटकार आलाय षटकाराच्या साथीने धावफलक आता पुन्हा एकदा बेगाने पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 13 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या बॅच मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 27 धावांची गरज 27 नसेल 23 असेल यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता एक सिंगल धाबी देखील मिळतीये धावफलक पुढे सरके टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरके असताना 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 12 बॉल किती पाहिजे रे परतने मी गणितात नापास हो त्याच्यामुळे पण 33 ना किती झाल्या 34 झाल्या ना 22 धावांची गरज आहे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सुस्वागतम 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 4 दिवसापासून ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही वाट पाहतोय खरं तर कुळगाव संघ ज्यांच्या नावानं ओळखला जातो त्यांचे तेजस्वी ठाकरे यांचं देखील शुभागमन झालंय हार्दिक मनपूर्वक स्वागत या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची गरज किती समर्थ अफजल का अकबर काहीतरी बॉलर नेम काय अफजल आहेत का हो बॉलर्स नेम अफजल का काय अकबर बॉलर नेम अकबर मला माहिती आहे ना अकबर आलेत गोलंदाजी मार्क वरती 25 धावसंख्येवरती बॅटिंग करतात समर्थ कडू 12 मध्ये आता 22 रोखायचे अफजल यांना बिग हिट करण्याचा प्रयत्न इस्टेनच्या मागे लक्ष धावा पोहोचतोय जरूर एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न होतोय फायनल चेंडू मात्र स्टॉप करण्यात आला आहे दरम्यान 2 धावा ते देखील मिळतील याच 2 धावांच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 35 धावा जोडल्या गेल्या 36 धावा जोडल्या गेल्या अजूनही या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे अकबर आलेत अकबरकडे अनुभव प्रचंड आहे फिरकीचं आक्रमण नेहमीच अकबर करत असतात परंतु समोर एक मास्टरमाइंड खेळाडू खेळतोय समर्थ कडू या वेळेला मात्र गोल गिरकी जरूर घेतली बॅटचा प्रो भरपूर जबरदस्त फिरला होता परंतु बॅट आणि बॉलचा बेबीसी संपर्क नव्हता आणि त्यामुळेच की काय डब्याची समाप्ती होत असता डॉट पर्सेंटेज आता वाढवावा लागतील माहिती अकबर देखील कारण आपण जर पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज होती परंतु आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे 20 धावांची गरज जा प्रत्येक बॉलवरती 2 धावा आता एकवटाव्या लागतील बॅटिंग करत असताना टीम सुजय लिलेबन या संघाला याच अनुषंगाने ते देखील आता बॅटिंग करतात बिग हिट करण्याचा प्रयत्न हा बॉल नाही थांबणार हा बॉल मात्र 1200 भारताला करत असताना निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार हा षटकार आला भरपूर दूर हा देखील चेंडू जाऊन थांबला आणि आता धावफलक पुढे सरकत असताना अजून या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि जिंकण्याकरिता 14 धावांची गरज अकबर लेफ्ट नंबर द विकेट या वेळेला देखील आडवा बाटे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एसएनच्या मागे बॉल निघून झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार होतो येस बॅटकट आहे हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर 4 धावा देखील वसूल केल्या आणि 4 धावांच्या साथीने धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकेल 46 अजूनही 10 धावांची गरज 8 बॉलचा खेळ शिल्लक
दोन बॉल भरपूर महत्वाचे असतील. या दोन बॉलवरती जर एखादी विकेट मिळते किंवा जर धावसंख्या पूर्णपणे स्टॉप केली तर कुठेतरी मी म्हणेन शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा पुरेशा होऊ शकतात टीम कळक 11 संघासाठी. यावेळेला मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इथे पंच आमच्याकडे वेळेत आणि त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना थोडंसं मी म्हणेन झुकला आहे टीम सुजल 11 या संघाकडे. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत आपण सांगू शकत नाही आहोत की कोणता संघ जिंकणार. कारण याच मैदानावरती एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना तो सामना जिंकला होता टीम मोठी देसाई संघानं. गोलंदाज अकबर बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फाईन लेगला बॉल चालावरून क्षेत्ररक्षक पाठमोरा आणि बघता बघता बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि हा अजून एक चौकार. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज. चला टीम कुरुस्कर वाडा. मोठा फटका पाहायला मिळतो. गोपणी सारखी बॅट फिरवली. बॉलला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईल फार्मने इथे फिनिश केला. मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत समर्थक कडू खेळपट्टीवरती खेळतोय तोपर्यंत आशा अपेक्षा जिवंत असेल टीम सुजल 11 संघाच्या. आणि आता हा सामना फिनिश केलाय समर्थक कडून आणि या मॅचचा मार्ग बाहेर नो डाऊट. ज्याने बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग केली तोच खेळाडू समर्थक कडू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 15 चेंडू आणि 47 धाबांची इनिंग समर्थकडून साकारले. एकदा जोरदार टाळ्या. का बॅटिंग आहे. चला कुरुस्कर वाडा टीम आपणास विनंती आहे आपण या टॉस आम्ही लगेच करू कारण आहे कुरुस्कर वाडा या टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर टॉस साठी या.